नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि बातमीपत्रात आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. 36 जिल्हे 72 बातम्यांमधून. मुख्यमंत्री शिंदे 2 दिवसांनंतर दरेगावातून ठाण्यामध्ये दाखल. महायुतीची आज बैठक होण्याची शक्यता. दीपक केसरकर यांच्याकडून मुख्यमंत्री शिंदेंचं स्वागत. योगेंद्र पवार यांच्यासह पुण्यातील 11 उमेदवारांकडून मतपडताळणीसाठी अर्ज. 11 उमेदवारांनी एकत्रितपणे 66 लाख रुपये भरले. सोलापूर शहर उत्तरचे शरद पवार गटाचे उमेदवार महेश कोठे यांच्याकडून फेरमतमोजणीसाठी अर्ज. महेश कोठेंनी जिल्हा प्रशासनाकडे अर्ज दाखल केला. पडताळणीसाठी लागणारे 94,400 रुपयाचं चलन देखील भरलं. नाशिकमध्ये मनसेच्या बैठकीमध्ये ईव्हीएम विरोधात ठराव. आगामी महापालिका निवडणुकांसाठी तयार राहण्याच्या सूचना. कल्याणमध्ये 2 माजी आमदारांचा फेरमतमोजणीसाठी अर्ज. मनसेचे राजू पाटील तर ठाकरे गटाच्या सुभाष भोईर यांच्याकडून देखील अर्ज दाखल. अविनाश जाधव यांच्याकडून मनसेच्या ठाणे जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा. ठाणे आणि पालघरमधील पराभवानंतर माने यांनी राजीनामा दिला. माझ्याच पक्षातील नेत्यांनी माझं काम केलं नाही. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव. आमदार संजय कुटे यांच्यावर गंभीर आरोप. आमदार संजय गायकवाड यांच्या गौप्यस्फोटानं शिवसेनेत खळबळ. नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाची जोरदार तयारी. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आमदार निवास सज्ज. अधिवेशन कालावधीमध्ये येणाऱ्या नागरिकांसाठी देखील सोय. नागपुरातील गोविंद टेलरनं फडणवीसांसाठी खास 4 जॅकेट बनवले. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनणार या चर्चांनंतर टेलरनी खास जॅकेट बनवले. नागपूरमध्ये फडणवीस मुख्यमंत्री होणार असल्याचे संकेत देणारे बॅनरनं नागपूरकरांचं लक्ष वेधून घेतलं. शिंदे गटाचे आमदार संजय राठोड यांना उपमुख्यमंत्री करा. बीडमधील बंजारा समाजाची मागणी. बंजारा समाजाकडून तुळजाभवानीला साकडं. नाशिकमध्ये शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांचे भावी पालकमंत्री पदाचे बॅनर. कांदेंच्या बॅनरची सर्वत्र चर्चा. नांदगावमधून सुहास कांदे 90,000 मतांनी विजयी. साकोलीमध्ये भाजपच्या अविनाश ब्राह्मणकरांचे बॅनर झळकले. साकोलीमध्ये जनतेच्या मनातील आमदार असे बॅनर लागले. साकोलीमध्ये नाना पटोलेंचा फक्त 218 मतांनी विजय. संभाजीनगरमध्ये संजय शिरसाट यांचे भावी उपमुख्यमंत्री म्हणून बॅनर झळकले. शिरसाट यांच्या समर्थकांकडून बॅनरबाजी. दत्तात्रय भरणे यांना मंत्रिपद मिळावं यासाठी इंदापूरमध्ये श्री लक्ष्मी नरसिंहदेवाकडे साकडं. नीरा नरसिंहपूरमधील देव देवेंद्र फडणवीस यांचं कुलदैवत असल्याची माहिती. भरणे यांचा सलग 3 वेळा विजय. बळीराजा सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष कृष्णा कोबनाक यांचं निधन. वयाच्या 55व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. कृष्णा कोबनाक यांनी आदिती तटकरेंविरोधात लढवली होती निवडणूक. शिंदे गटाचे आमदार आमशा पाडवी यांच्या विरोधामध्ये आदिवासी संघटना आक्रमक. महिलेला मारहाण त्याचबरोबर शिवीगाळ केल्याचा आरोप. समाजामध्ये प्रचंड संताप. पाडवींविरोधात मोलगी गावात निषेध मोर्चा. पुण्याच्या कात्रजमधील उड्डाणपुलाच्या कामामुळे पीएमपीएमएलच्या कात्रज बस स्थानकासह वाहतुकीमध्ये बदल करण्यात येणार. उद्या रात्री 12 वाजेपासून हे बदल करण्यात येणार. रत्नागिरीतील विविध पुतळ्यांची रेडिओग्राफी होणार. 2 ते 5 डिसेंबर या कालावधीमध्ये मध्यरात्री रेडिओग्राफी. सुरक्षेसाठी पुतळ्यांच्या परिसरामधील रस्ते मध्यरात्री बंद राहणार. धुळ्यामध्ये एमपीएससीची पूर्वपरीक्षा शांततेमध्ये संपन्न. 8 उपकेंद्रांवर 3,552 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. कडक पोलीस बंदोबस्तामध्ये परीक्षा संपन्न. परभणीमध्ये 12 केंद्रांवर 3,000पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी एमपीएससीची पूर्वपरीक्षा दिली. शहरातील 12ही केंद्रांवर विद्यार्थ्यांची कसून तपासणी. प्रशासनाकडून परीक्षा केंद्रावर कडेकोट व्यवस्था. भंडाऱ्यातील शिवशाही बस अपघातानंतर खासदार प्रशांत पडोळे यांच्याकडून एसटी बसेसची पाहणी. प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्याच्या पडोळे यांच्या सूचना. हिंगोलीमधील रब्बी हंगामासाठी इसापूर धरणामधून 3 वेळा पाणी देण्यास मान्यता. पाणी उपलब्ध होत असल्यानं पिकं वाढण्यास मदत होणार. नागपूर संभाजीनगर दरम्यान काटेपूर्णा पुलावर खड्डे. वाहन चालकांची चांगलीच तारांबळ. भोरमध्ये पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विभागामार्फत पशुगणनेला सुरुवात. 25 दवाखान्यांतर्गत 200 गावांसाठी 22 प्रगणक आणि 4 पर्यवेक्षकांची नियुक्ती. सोलापूरमधील देवळालीमध्ये प्रथमेश शिंदेला रेसलिंग कॉम्पिटिशन स्पर्धेमध्ये ब्रॉन्झ मेडल मिळालं. प्रथमेशनं मिळवलेल्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक.
जालन्यामध्ये जिल्हा परिषद शाळेच्या 1000हून अधिक वर्ग खोल्या मोडकळीस, 913 खोल्या धोकादायक अवस्थेमध्ये, भिंतीला तडे गेल्यानं विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका. बीडच्या परळी शहरातील जोडणाऱ्या उड्डाणपुलावर खड्ड्यांचं साम्राज्य, खड्ड्यांमुळे वाहन चालकांची कसरत, खड्डे तात्काळ बुजवण्याची वाहनधारकांची मागणी. वाशीमध्ये संत सखाराम महाराजांच्या रथोत्सवासाठी भाविकांची मोठी गर्दी, 3 मजली रथ ओढण्याची 100 वर्षांची परंपरा, मोठ्या संख्येनं भाविक रथोत्सवामध्ये सहभागी. अमरावतीच्या कौंडण्यपूर इथं नयनरम्य बोटिंग स्पर्धा, वर्धा नदीपात्रामध्ये पाहायला मिळाली नौका स्पर्धेचं विहंगम दृश्य. 1 लाख दिव्यांगांचा दीपोत्सव ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू. सोलापुरातील उजनी जलाशयामध्ये पर्यटन केंद्र विकसित करण्यासाठी प्रयत्न, अत्याधुनिक बोटीच्या साहाय्यानं सर्वेक्षण सुरू. नाशिकमध्ये यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनानिमित्त काव्य वाचनाचा कार्यक्रमामध्ये अनेक कवींनी सहभाग नोंदवला. कार्यक्रमामध्ये सध्याच्या राजकीय परिस्थितीवर कविता सादर. भंडारा जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये मंडईचं आयोजन, दिवाळीनंतर मंडईमधून ग्रामीण भागात लोककलेचं दर्शन होतं. वर्षातून एकदा पाहुणे आपापल्या नातेवाईकांकडे जाण्याची मंडईची परंपरा. वाशिम जिल्ह्यातील लोणीच्या संत महाराज यांच्या यात्रेला सुरुवात, लोणीमध्ये भाविकांची मांदियाळी. रत्नागिरीतील देवी महालक्ष्मी मंदिराचा बगाडा उत्सव संपन्न, मोठ्या संख्येनं भाविकांनी हजेरी लावली. तुळजापूरमध्ये आई तुळजाभवानीच्या चरणी परभणीच्या भक्ताकडून 11 तोळे सोन्याची माळ अर्पण, मंदिर संस्थांकडून भाविक देशमुख परिवाराचा सत्कार. पुण्यामध्ये थंडीची लाट, प्राण्यांच्या संरक्षणासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना, वन्यजीवांना हीटर, हीट लॅम्प, त्याचबरोबर ब्लँकेट आणि सुक्या गवताचा देखील आधार. इंदापूरच्या पश्चिम भागातील नीरा नदीच्या परिसरामध्ये गुलाबी थंडीची चाहूल, गावकऱ्यांकडून शेकोटीचा आधार घेण्यास सुरुवात. नाशिकच्या निफाड तालुक्यामध्ये थंडीचा कडाका कायम, 7 अंश सेल्सिअसनं पारा घसरला. छत्रपती संभाजीनगरमध्ये पारा घसरला, जिल्ह्यामध्ये प्रथमच पारा 10.6 अंशांवर, ग्रामीण भागामध्ये थंडीचा जोर वाढला. धुळे शहराबरोबरच संपूर्ण जिल्ह्यात देखील थंडीचा कहर, जिल्ह्यामध्ये 6.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद, थंडीचं प्रमाण वाढण्याची भीती. लालपरीचा प्रवास महागण्याची शक्यता, 100 रुपयांमागे 15 रुपयांची वाढ करण्यासंदर्भात प्रस्ताव, उत्पन्नाच्या तुलनेमध्ये खर्च भागत नसल्यामुळे महामंडळाचा निर्णय. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून घेतल्या जाणाऱ्या 5वी आणि 8वीच्या शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यास मुदतवाढ, विद्यार्थ्यांना आता 7 डिसेंबरपर्यंत अर्ज भरता येणार. पुणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसह ग्रामीण भागातील हेल्मेट परिधान न करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांवर कारवाईला सुरुवात, आरटीओकडून 200 सरकारी कर्मचाऱ्यांना दंड. ठाणे जिल्ह्यामध्ये हवेची गुणवत्ता मध्यम स्तरावर, तर खासगी हवेच्या निर्देशांकानुसार हवेची गुणवत्ता वाईट, हृदयरोग, श्वसनाचा त्रास, त्याचबरोबर फुफ्फुसासंदर्भातील आजार असलेल्या नागरिकांना त्रास होण्याची भीती. पिंपरी चिंचवडमधील चिंचवड स्टेशन आणि पिंपरीतील उड्डाणपुलाचं आयुष्य संपल्यानं ते पाडा, रेल्वे विभागाचे पिंपरी चिंचवड महापालिकेला पत्र. पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलसचिव निवडीवरून अधिसभेमध्ये गदारोळ, अधिसभा सदस्यांनी विद्यापीठ प्रशासनाविरोधात कार्यपद्धतीचे वाभाडे काढले. नागपूर महानगरपालिकेला 900 कोटींचा मालमत्ता कर अपेक्षित, मात्र कर न भरणाऱ्यांची संख्या 4 लाखांवर, पालिकेकडून मालमत्ता धारकांना कर भरण्यासाठी पुन्हा एकदा सूट. नागपूर विमानतळाच्या धावपट्टीचं रिकारपेंटिंग काम सुरू, सकाळी 10 ते 6 पर्यंत विमानाचं उड्डाण बंद असणार. गोंदिया शहरामध्ये भाजीपाल्याचे दर कडाडले, जिल्ह्यामध्ये भाज्यांची आवक वाढली. नवी मुंबईतील वाशी बाजार समितीमधील द्राक्षांचा हंगाम यंदा लांबणीवर, परतीच्या पावसानं द्राक्षांची छाटणी उशिरानं झाल्यानं हंगाम लांबणीवर पडला. डिसेंबर अखेरीस द्राक्ष दाखल होण्यास सुरुवात होणार. परभणीमध्ये तूर पिकावर अळीचा प्रादुर्भाव, खरीप हंगामातील परतीच्या पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान, अळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी हवालदिल. जालन्यामध्ये नाफेडकडून सोयाबीनच्या खरेदीला सुरुवात, 9 खरेदी केंद्रांवर 10,000 क्विंटलपेक्षा अधिक खरेदी, तर सोयाबीनला 4,892 रुपयांचा दर. परभणीमध्ये सकाळपासून ढगाळ वातावरण, ढगाळ वातावरणाचा रब्बी पिकांवर परिणाम,
तूर आणि हरभऱ्यावर अळीचा प्रादुर्भाव होण्याची भीती. जालन्याच्या भोकरदन तालुक्यामध्ये अद्रक पिकावर करपा आणि बुरशीचा प्रादुर्भाव. पानं पिवळी पडत असल्यानं कीटकनाशकांच्या फवारण्या. शेतकरी चिंतेत. उत्पादनात घट होण्याची भीती. जळगावच्या यावलमध्ये अज्ञाताकडून केळी उत्पादकाचं नुकसान. शेतकऱ्याचे तब्बल 5,94,000 नुकसान. पोलिसात गुन्हा दाखल. जालन्यामध्ये भाववाढीच्या प्रतीक्षेमुळे कापूस घरातच पडून उत्पादन खर्च देखील निघत नसल्यानं शेतकरी अडचणीत. हिंगोली जिल्ह्यामध्ये पेरू बागेवर विविध रोगांचा प्रादुर्भाव. शेतकऱ्यांची चिंता वाढली. छत्रपती संभाजीनगरमध्ये शेवग्याला 500 रुपये प्रति किलोचा विक्रमी दर वाढल्यानं बहुतांश हॉटेलमधून शेवगा गायब. भोर तालुक्यामध्ये भात पिकाच्या लागवडीमध्ये शेतकरी व्यस्त. तालुक्यामध्ये 7,400 हेक्टरवर भाताची लागवड. मागील वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा भाताची लागवड घटली. जालना जिल्ह्यामध्ये रब्बी हंगामासाठी 1,00,000 शेतकऱ्यांनी पीक विमा भरला. भोकरदन तालुक्यामध्ये सर्वाधिक अर्ज दाखल. हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत शेतकरी पाल्यांना लॅपटॉपसाठी अनुदान मिळणार. अभियांत्रिकी अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना 30,000 पर्यंत अनुदान मिळणार. सांगलीच्या मिरजमध्ये कृष्णा नदीपात्रामध्ये भल्या मोठ्या मगरीचं दर्शन. नागरिकांनी मगरीचे दृश्य कॅमेऱ्यात कैद केले. नवी मुंबईच्या बेलापूरमध्ये परदेशी नोकरी लावण्याच्या बहाण्यानं तरुणांची आर्थिक फसवणूक. तरुणांकडून 1,00,000 रुपयांची रोकड घेऊन आरोपी लंपास. आरोपींचा पोलिसांकडून तपास सुरू.